नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021 साठी आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 7. ह्या अगोदरचे भाग 6 आपण कंप्लीट केलेले आहेत. या भागामध्ये आपण 100 अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मेल ID द्या. आम्ही लगेच तुम्हाला ह्या प्रश्नाची PDF पाठवू. आपल्या चॅनलचं सध्या टेलिग्रामवर चॅनलवर सध्या काम चालू आहे, त्यामुळे आपण सध्या ती PDF तिथे सेंड करत नाहीये. एकदा ह्या चॅनलचं काम झालं की तुम्हाला लगेच तिथे PDF मिळतील. जर कोणाला पण अर्जंट हवी असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा मेल ID द्या. आम्ही लगेच ह्या प्रश्नाची PDF पाठवू. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. द ट्रूथ वी होल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कमला हॅरिस. अमेरिकेच्या नूतन उपराष्ट्रपती असलेल्या कमला हॅरिस यांचे द ट्रूथ वी होल्ड हे आत्मचरित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे जो बायडन, जे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहे. ते नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न. गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ही कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नर्मदा. जगातील सर्वात उंच असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा नर्मदा नदीवर आहे. पुढचा प्रश्न. लुहरी जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर उभारला गेलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सतलज. पुढचा प्रश्न. भारतातील कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे VK पॉल. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्याने विजेवर चालणाऱ्या वाहनावरील वाहन कर 100% माफ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तमिळनाडू. 7वा प्रश्न. राष्ट्रीय सिद्धा संस्था पुढीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई. प्रश्न क्रमांक 8. जागतिक धूम्रपान विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तो साजरा केला जातो 1 जानेवारी रोजी. पुढचा प्रश्न. एशियन ऑफ द इयर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे आदर पुनावाला. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय मुद्रण दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे 16 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 11. कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरब देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे UAE. प्रश्न क्रमांक 12. देशात सर्वाधिक आयुष्मान भारत केंद्र कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रात 6381 आयुष्यमान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पहिले बाल स्नेही पोलीस स्टेशन कुठे उभारण्यात आलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे पहिले बाल स्नेही उभारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. गोल्डन बॉय या टोपण नावाने ओळखले जाणारे खेळाडू कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे दिएगो मॅराडोना, जे अर्जेंटिना फुटबॉलपटूचे खेळाडू होते आणि त्यांचं नुकतेच 25 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन सुद्धा झालेले आहे. प्रश्न क्रमांक 15. 100% सेंद्रिय प्रदेशाचा दर्जा मिळवणारा हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 16. भारतातील जन्म वेळेचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती? या प्रश्नाचे उत्तर आहे 2018 मध्ये जर आपण बघितले तर 899 आणि जर 2011 मध्ये विचारलं तर 906. आणि लिंग गुणोत्तराचे प्रमाण हे भारतातील गृह मंत्रालय ठरवते. प्रश्न क्रमांक 17.
हॉर्नबिल महोत्सव हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव कुठे साजरा केला जातो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागालँड. नागालँड राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यात राबविण्यात आला? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 20. नुकतेच निधन झालेले रवी पटवर्धन हे कशा संबंधित आहेत? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मराठी रंगभूमी व अभिनय चित्रपट क्षेत्रात ते रवी पटवर्धन हे ओळखले जाते. त्यांची शेवटची मालिका होती अगबाई सासूबाई, ही त्यांची शेवटची मालिका होती. प्रश्न क्रमांक 21. हा भारताचा सध्याचा सर्वाधिक महासंगणकापैकी एक संगणक होय. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो परमसिद्धी. परमसिद्धी हा भारताचा सध्याचा सर्वाधिक वेगवान संगणक म्हणून ओळखला जातो. तर त्याच्या अगोदर होता 2 नंबर होता प्रत्युष आणि 3 नंबर होता मिहिर. पण जर सध्या लेटेस्ट माहिती जर मिळवायची म्हणलं तर परमसिद्धी हा भारताचा सर्वात वेगवान संगणक होय. प्रश्न क्रमांक 22. ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे. प्रश्न क्रमांक 23. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्वाची कार्य बजावणाऱ्या यांना यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रणजित सिंह डिसले यांना नुकतेच ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्वाच्या कार्यासाठी यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाले. जगभरातून जवळजवळ 12,000 शिक्षकांनी यासाठी नामांकने दिलेली. ह्या पुरस्काराची रक्कम आहे $1 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी. पुढचा प्रश्न. यांना टाइम मॅगझिनची पहिली किड ऑफ द इयर म्हणून ओळखले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गीतांजली राव. प्रश्न क्रमांक 25. सैन्य दलाच्या भूदल, नौदल आणि वायुदल ह्या तिन्ही दलांमध्ये कार्यरत एकमेव भारतीय व्यक्ती कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नल प्रीतिपाल सिंग. नुकताच हिने आपला 11 डिसेंबर 2020 रोजी 100वा वाढदिवस साजरा केला. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे UPS मदान. प्रश्न क्रमांक 27. साहित्य अकादमी पुरस्कार 2019 साठी मराठी भाषेसाठी कोणाला मिळालेला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या काव्य संग्रहासाठी मिळालेला आहे. या पुरस्काराची रक्कम जी पारितोषिक रक्कम आहे ती 1 लाख रुपये रोख आणि ताम्रपट. प्रश्न क्रमांक 28. 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच यांना जाहीर करण्यात आला. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना नुकताच 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. 2020 मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नेदरलँडच्या लेखिका मेरी एक लुकास रिझन वेल्डर यांना. प्रश्न क्रमांक 30. संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणार म्हणजे ग्रॅमी पुरस्कार यंदा कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिकन गायिका व गीतकार बिली एलिश यांना नुकताच ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 31. 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची निवड करण्यात आली. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे जलीकट्टू ह्या पुरस्कार निवड करण्यात आली. तर 2020 म्हणजे 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी रणवीर सिंग ह्याचा गली बॉय हा चित्रपट निवडण्यात आला. प्रश्न क्रमांक 32. 2019 साली अभिजित बॅनर्जी यांना या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थशास्त्र. या क्षेत्रासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. दारिद्र्य निर्मूलनाचे कार्य त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेले आहे.
प्रश्न क्रमांक 33. 92वा ऑस्कर पुरस्कार उत्कृष्ट चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाची निवड करण्यात आली. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पॅरासाइट. प्रश्न क्रमांक 34. 2020चा शांतता नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे संयुक्त राष्ट्र. जागतिक अन्न कार्यक्रम म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम यातर्फे यांना 2020चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 35. स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार मध्य प्रदेशातील या शहराने सलग 4थ्या वर्षी भारतात स्वच्छ शहराचा मान पटकावलेला आहे. ते शहर कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे इंदोर. इंदोर ह्या शहराने सलग 4 वेळा स्वच्छ शहराचा भारतात मान मिळवलेला आहे. तर 2 नंबरवर येते सुरत, तर 3 नंबरवर येते नवी मुंबई. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे अंतरा मेहता. प्रश्न क्रमांक 37. सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशक पदी नुकतीच यांची निवड करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे राकेश अस्थाना यांचे. प्रश्न क्रमांक 38. मसाला किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे धर्मपाल गुलाटी. MDH मसाले यांना MDH मसाल्याचे प्रमुख धर्मपाल गुलाटी यांना मसाले किंग म्हणून ओळखले जाते. नुकतेच त्यांचे निधन सुद्धा झालेले आहे. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांना ओळखले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नीला सत्यनारायण. प्रश्न क्रमांक 40. लेफ्टनंट कर्नलचा सन्मान मिळवणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. तर पहिला लेफ्टनंट कर्नलचा मान मिळवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होता कपिल देव. प्रश्न क्रमांक 41. राष्ट्रीय नाट्य विद्यालय NSD चे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे अभिनेता परेश रावल यांचे. प्रश्न क्रमांक 42. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका गोल खाडीने विभागले गेले. त्या खाडीला असे म्हणतात 10 अक्षांश खाडी. या प्रश्नाचे उत्तर आहे 10 अक्षांश खाडी. प्रश्न क्रमांक 43. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रकला. प्रश्न क्रमांक 44. सागरी जलाचे प्रमाण सर्वाधिक असते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सोडियम क्लोराईड. NaCl चे प्रमाण हे सागरी जलात सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 45. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षरवृत्त कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 46. पनामा या कालव्याचे असे प्रवेशद्वार असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पॅसिफिक. पनामा या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 47. चुनखडी प्रदेशात चे भूरूप तयार होते. या प्रश्नाचे उत्तर आहे विलय छिद्रेचे भूरूप तयार होते. प्रश्न क्रमांक 48. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे लक्ष्मण शास्त्री जोशी. प्रश्न क्रमांक 49. अनाथ बालिकाची स्थापना यांनी केली. या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. महाराष्ट्रातील जे पहिले समाज सुधारक आहे की ज्यांना भारतरत्न हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 50. 1857च्या उठावानंतर हजरत महल यांनी या देशामध्ये आश्रय घेतला. या प्रश्नाचे उत्तर आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 51. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी यांची असते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाची घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. प्रश्न क्रमांक 52. कोलार या सोन्याच्या खणी या राज्यात आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 53. रिश्टर हे तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भूकंप. प्रश्न क्रमांक 54. डॅश अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 0 अंश. 0 अंश ही रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. पुढचा प्रश्न.
अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बॅरेन. बॅरेन या बेटावर भारतातील एकमेव जिवंत अशी ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्रातील खानदेशातील ही बोली भाषा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे अहिराणी. प्रश्न क्रमांक 57. नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यात ह्या प्रकारचा कोळसा आढळतो. या प्रश्नाचे आहे बिटुमिनस. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात बिटुमिनस प्रकारचा कोळसा आढळतो. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी हा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान रब्बी हंगामाचा कालावधी असतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात विधानमंडळाचे वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? या प्रश्नाचे उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 60. 24 ऑक्टोबर हा कोणता दिवस साजरा केला जातो? तर संयुक्त राष्ट्र दिन म्हणून 24 ऑक्टोबर साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गवा. प्रश्न क्रमांक 62. राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केले असणे गरजेचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 30. जर तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्ष कंप्लीट करणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न. एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन्स आणि 4 प्रोटॉन्स आहेत, तर त्या अणूची संयुजा किती असेल? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न. जर पृथ्वीवर वातावरण नसते तर आकाश कसे दिसले असते? या प्रश्नाचे उत्तर आहे गडद काळे. पुढचा प्रश्न. पेशींमध्ये येथे प्रथिन संश्लेषण केले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रायझोसोम्स येथे प्रथिन संश्लेषण केले जाते. पुढचा प्रश्न. विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक काय? या प्रश्नाचे उत्तर आहे किलोवॅट तास. प्रश्न क्रमांक 67. धातूंच्या अभिक्रियाशीलतेमध्ये सर्वात वर असणारा धातू कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे पोटॅशियम. प्रश्न क्रमांक 68. श्राव्यातील ध्वनीची वारंवारता किती असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 69. पित्तातील रंगद्रव्याच्या विघटनाने तयार केलेली जातात. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न. मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास किती स्नायू असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे 640. प्रश्न क्रमांक 71. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे विंध्य पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 72. अँडीज पर्वतावरील सर्वात उंच शिखर कुठले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे माउंट अँकॉन्काग्वा. हे अँडीज पर्वतावरील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न. गॅट या संघटनेची जागतिक संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1948 रोजी गॅट या संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 74. पंचायती राज हा चा पायाभूत मूलभूत घटक कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत हा पंचायती राजचा सर्वात महत्वाचा पायाभूत घटक आहे. प्रश्न क्रमांक 75. ही जिल्हा परिषद मधील सर्वात महत्वाची समिती आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्थायी समिती. आणि स्थायी समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा असतो. प्रश्न क्रमांक 76. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे हेग. प्रश्न क्रमांक 77. जगातील सर्वात खोल गर्त हे होय? या प्रश्नाचे उत्तर आहे मरियाना. मरियाना हे जगातील सर्वात खोल गर्त म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 78. जगातील सर्वात मोठे वाळवंट असलेला खंड कोणता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आफ्रिका खंड. प्रश्न क्रमांक 79. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये ही खनिजे आढळतात. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सिलिका व मॅग्नेशियम. प्रश्न क्रमांक 80. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? ह्या पावसाला म्हणतात आरोह
अथवा अभिसरण. प्रश्न क्रमांक 81. डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सॉरी. प्रश्न क्रमांक 82. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे खग्रास चंद्रग्रहण. प्रश्न क्रमांक 83. जमिनीत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत असलेल्या भागास आपण काय म्हणतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आखात. प्रश्न क्रमांक 84. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग म्हणजे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भूखंड मंच. पुढचा प्रश्न. तापमान मोजण्याचे SI एकक काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे केल्विन, जे आपण के या अक्षराने डिनोट करतो. प्रश्न क्रमांक 86. व्यापारी दृष्ट्या महत्वाचे असलेले आगार ह्यापासून मिळतात. या प्रश्नाचे उत्तर आहे लाल शैवाल. प्रश्न क्रमांक 87. ह्यातून ध्वनी सर्वात जास्त वेगाने प्रवास करतो. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लोखंड. लोखंडातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करतो. प्रश्न क्रमांक 88. लोकमान्य टिळकांनी हे सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. या प्रश्नाचे उत्तर आहे कर्मयोग. लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 89. जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे हा दोष निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे वांझपणा. प्रश्न क्रमांक 90. जगातील सर्वात वेगवान संगणक कोणता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे समिट अमेरिका. हा जगातील सर्वात वेगवान संगणक म्हणून ओळखला जातो. अमेरिका देशाने नुकताच हा तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न. नुकतीच भारत सरकारने नंदन नीलकेनी समिती गठन केलेली आहे. ह्या समितीचे मुख्य कार्य काय आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अजून काय उपाय करता येतील हे सुचविण्यासाठी नुकतीच भारत सरकारने नंदन नीलकेनी समिती गठीत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 92. सौर चरखा मोहीम ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे तयार करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम मंत्रालयाने सौर चरखा मोहीम नुकतीच तयार करण्यात आली. ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 93. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे उद्दिष्ट काय आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लघु व सीमांत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये वित्त सहाय्य करणे. तसेच हे 6,000 रुपये एकदम देण्यात येत नाही, तर 2,000चे 3 टप्पे असे केले जातात. ह्यालाच आपण PM किसान निधी म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 94. संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी शाळा ठरलेल्या कोणत्या शाळेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सिटी मॉन्टेसकरी स्कूल लखनौ. हिला संख्येच्या बाबतीत जगात सर्वात मोठी शाळा म्हणून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात जुना नैसर्गिक मोती कोठे सापडलेला आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अबुधाबी किनारा जे UAE मध्ये आहे. तेथे सर्वात जुना नैसर्गिक मोती सापडलेला आहे. पुढचा प्रश्न. आसामच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्लांट्स फॉर क्लासिक हे अभियान राबविण्यात आले? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बोईंगाव येथे. आसामच्या येथे प्लांट्स फॉर क्लासिक हे अभियान राबविण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. सजीवांच्या हुबेहूब प्रती तयार करणाऱ्या तंत्राला आपण काय म्हणतो? तर ह्याला म्हणतो आपण क्लोनिंग. प्रश्न क्रमांक 98. GST कोणत्या तारखेपासून देशात लागू करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 जुलै 2017 या रोजी GST संपूर्ण देशात लागू करण्यात आले. ह्या GSTचे एकूण 5 टप्पे आहेत. ते कुठले? 0, 5, 12, 18 आणि 28. तसे GSTचे 2 प्रकार पडतात. एक सेंट्रल GST आणि एक राज्य GST. आणि ह्या दोघांचा अजून एक मध्ये आहे, त्याला CGST म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढचा प्रश्न.
BS6 उत्सर्जन नियमांचा स्वीकार करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अशोक लेलँड. शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 100. ग्रेटा थर्नबर्ग हिने कोणती हवामान चळवळ सुरू केलेली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे फ्रायडे फॉर फ्युचर. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिनव स्टडीजला. अजून जर तुम्हाला ह्यामध्ये अजून कुठला घटक किंवा ह्या टॉपिकवर प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही ते देण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद.